नमस्कार सगळ्यांना. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. स्वर्गीय श्री प्रभाकर देशमुख यांना स्मरून आदरणीय आई म्हणजेच पुष्पमाला देशमुख, अनघाताई, ऋताताई आणि इथे उपस्थित आराधना समूह या आपल्या भल्या मोठ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे मी मनपूर्वक स्वागत करते. आज 8 मार्च 2025. खरे तर आजचा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून गौरविला जातो. याचे औचित्य साधून सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना महिला गौरव दिनाच्या शुभेच्छा देते. आणखी एक दिन विशेष सांगायचं तर तो हा की आज आपल्या आराधना ध्यान साधना समूहाचा तृतीय वर्धापन दिन आहे. 8 मार्च 2022 रोजी आपल्या या समूहाची स्थापना झाली आणि आजतागायत एकही दिवसाचा खंड न पडता अविरतपणे ध्यान आणि ज्ञान याचा सुरेख संगमाने आपल्या या कुटुंबातील अनेक सदस्यांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधानाची बरसात होत आहे. तर आजचा दिवस आपण आपल्या या कुटुंबाचा गौरव दिवस म्हणायला काय हरकत आहे, बरोबर ना? मी श्रुतिका बोरुडे यांना विनंती करते की त्यांनी आपले गाणे सादर करावे आणि नंतर रोहिणी गोगावले ताई हे आपले काव्यरूप मनोगत सादर करतील. प्रथमतः सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्याच हा परिवार जो आहे तो बहिणींसारखा झालेला आहे. जसं कोणी मोठ्या आहेत, कोणी लहान आहेत आणि खूप छान वाटतंय. अनघाताई आणि ऋताताई, तुम्हाला दोघींना माझा साष्टांग दंडवत आहे. कारण इतकं छान ज्ञान आणि इतकं छान सगळी जी काही माहिती आहे, रोजच्या जीवनाला लागणारी माहिती सुद्धा तुम्ही आम्हाला छानपैकी पुरवताय. आणि तेच आमचं सकाळचं टॉनिक होऊन जातं. वेगळी विटॅमिन्स घ्यायची गरज नाही वाटत. आणि अतिशय सुंदर हे सगळं चाललेलं आहे. मी 2-2.5 वर्षापूर्वीच जॉईन झालेले आहे. पण घरातले काही त्या वेळातच नेमकी कामं असतात, त्यामुळे बरेच वेळा माझा कॅमेरा ऑफ राहायचा. पण आता असं आहे की दोन्ही मुलं परगावी आहेत आणि मी जरा निवांत असते, त्याच्यामुळे मी आता कॅमेरा ओपन करून थोडासा वेळ मला मिळतो आणि मग मी त्या ध्यानधारणा करते. आपल्या पुढे एक गीत सादर करते. काल रोहिणी त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला म्हणायला आवडेल का. प्रयागराजला जाऊन आले, त्याच्यामुळे थोडासा कफ आणि हे आहे. पण आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना ते आवडेल का. बाबा आमट्यांनी जी प्रार्थना त्यांच्या पिक्चर मध्ये रिलीज केली, ती प्रार्थना मी आपल्या पुढे सादर करते. तू बुद्धी दे, तू तेज दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचे, होतयाचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना, होतयाचा सारथी. हरवले आभाळ ज्यांचे, होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना, होतयांचा सारथी. साधना करीती तुझी जे, साधना करीती तुझी जे, नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना,
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना, जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना. तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना, धमन्यातल्या रुधिरासया खलभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखासया बळ दे नवे, पंखासया बळ दे नवे, जे पावण्या आकाश दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, नवचेतना विश्वास दे, नवचेतना विश्वास दे. धन्यवाद. खूप छान. रोहिणीताई. नमस्कार. अनघाताई, ऋताताई, दंडवत साष्टांग प्रणाम आणि तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ताईंनी या 3 वर्षात खूप काही दिलं आम्हाला आणि शब्दात ते मांडणं खूप अवघड आहे, पण मी तरी छोटासा प्रयत्न केला आहे, सांभाळून घ्या. बघता बघता 3 वर्ष झाली, बघता बघता 3 वर्ष झाली, आराधनासारखी मैत्रीण मिळाली. आराधनाचा प्राण असणाऱ्या अनघा आणि ऋताताईंची ओळखही झाली. ज्या नात्यात फक्त निस्वार्थ प्रेम आहे, माया आणि आपुलकी आहे, असं मैत्रीचं नातं तुमच्यामुळेच मिळालं. रोज भेटणाऱ्या या मैत्रिणीकडून खूप काही शिकत गेले, रोज भेटणाऱ्या या मैत्रिणीकडून खूप काही शिकत गेले. शिकता शिकता मला तिने माझ्याच आत डोकवायला शिकवले, शिकता शिकता मला तिने माझ्याच आत डोकवायला शिकवले. मी कोण आहे, कशासाठी आली आहे याचा विचार करायला लावलं. मी कोण आहे, कशासाठी आले आहे याचा विचार करायला लावलं आणि प्रत्येक वेळी माझं मन संवेदनशील बनत गेलं. न सांगता प्रत्येकाची व्यथा तुम्ही जाणता, न सांगता प्रत्येकाची व्यथा तुम्ही जाणता आणि त्याच क्षणी त्यावर मलमपट्टीही करता. रोज रोज आमच्यासाठी शक्तीचे भांडार तुम्ही उघडता, रोज रोज आमच्यासाठी शक्तीचे भांडार तुम्ही उघडता. ज्याला जे हवं आहे ते सहजपणे देऊन टाकता, ज्याला जे हवं आहे ते सहजपणे देऊन टाकता. देहरूपी मंदिराची यात्रा तुम्ही घडवली, देहरूपी मंदिराची यात्रा तुम्ही घडवली. मंदिरातल्या आत्मारामाची प्रदक्षिणाही करवली, मंदिरातल्या आत्मारामाची प्रदक्षिणाही करवली. अपर्णा काय, वैदेही काय, प्रत्येक वेळी नवीन शक्ती आम्हाला दिली. अपर्णा काय, वैदेही काय, प्रत्येक वेळी नवीन शक्ती आम्हाला दिली. हे सारं करत असताना वाटेत येणाऱ्या षडरिपूंना अंशात्मक का होईना तिलांजली दिली. हे सारं करत असताना वाटेत येणाऱ्या षडरिपूंना अंशात्मक का होईना तिलांजली दिली. तेजोवलय घेऊन तुम्ही अंतर्बाह्य शुद्ध केलं, तेजोवलय घेऊन तुम्ही अंतर्बाह्य शुद्ध केलं. सप्तचक्रांबरोबर
सूक्ष्मालाही बळकट केलं. सप्तचक्रांबरोबर सूक्ष्मालाही बळकट केलं. नेत्रांजनाची दारं तुम्ही सर्वांसाठी खुली केली. नेत्रांजनाची दारं तुम्ही सर्वांसाठी खुली केली. या जगाकडे पाहण्याची जणू नवीन दृष्टी आम्हाला दिली. या जगाकडे पाहण्याची जणू नवीन दृष्टी आम्हाला दिली. ग्रंथासारख्या गुरूंचा सहवास आम्हाला घडवला. ग्रंथांसारख्या गुरूंचा सहवास आम्हाला घडवला आणि तुझेच आहे तुझ पाशी हा आत्मसाक्षात्कार दिला. तुझेच आहे तुझ पाशी हा आत्मसाक्षात्कार दिला. आराधनाने मला काय दिलं हे जरा सांगत आहे. आराधनाने मला काय दिलं हे जरा सांगत आहे. रोजच्या या ध्यानामुळे अंतःकरण शुद्ध होत आहे. रोजच्या या ध्यानामुळे अंतःकरण शुद्ध होत आहे. हे करू का ते करू गोंधळ आता उरला नाही. हे करू का ते करू गोंधळ आता उरला नाही. आयुष्याचं पुढं काय याची चिंता मला राहिली नाही. आयुष्याचं पुढं काय याची चिंता मला राहिली नाही. भरकटणारं मन आता शांत झालं आहे. भरकटणारं मन आता शांत झालं आहे. योग्य निर्णय घेण्याची क्षमताही वाढली आहे. योग्य निर्णय घेण्याची क्षमताही वाढली आहे. प्रत्येक पाऊल टाकताना विचार आम्ही करतो. प्रत्येक पाऊल टाकताना विचार आम्ही करतो. बोलताना कोणी दुखावणार नाही ना याची काळजीही घेतो. बोलताना कोणी दुखावणार नाही ना याची काळजीही घेतो. माझ्या साऱ्या अवयवांशी मी आता बोलू लागले. बरं का ताई, माझ्या आता अवयवांशी मी आता बोलू लागले. आरशात पाहून स्वतःलाच आय लव्ह यू म्हणू लागले. आरशात पाहून स्वतःलाच आय लव्ह यू म्हणू लागले. तुमच्या सहवासाची ताई जादू आहे मोठी. तुमच्या सहवासाची ताई जादू आहे मोठी. दिवसागणिक ध्यानाची लागली आहे गोडी. तुमचे हसरे चेहरे ताई जेव्हा आम्ही रोज पाहतो. तुमचे हसरे चेहरे ताई जेव्हा आम्ही रोज पाहतो. आयुष्य खूप सोपं आहे हे जणू तो सांगून जातो. आयुष्य खूप सोपं आहे हे जणू ते सांगून जातो. आत बसलेला आत्माराम सर्व काही पाहतो आहे. आत बसलेला आत्माराम सर्व काही पाहतो आहे. माझा प्रत्येक श्वास हा त्याच्याच इच्छेने चालतो आहे. किती आणि काय काय सांगू असं मला झालं आहे. किती आणि काय काय सांगू असं मला झालं आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द माझ्याकडे कमी आहे. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द माझ्याकडे कमी आहे. झाडावरचं फूल तोडताना नकळत हात जोडले जातात. झाडावरचं फूल तोडताना नकळत हात जोडले जातात. असं संवेदनशील मन घडवायला तुमच्याच सारखे गुरु लागतात. असं संवेदनशील मन घडवायला तुमच्याच सारखे गुरु लागतात. बोलविता धनी वेगळाचे आहे. बोलविता धनी वेगळाचे आहे. म्हणून या वैखरीला वंदन करते. ओठांवर उमटलेला प्रत्येक शब्द पुनरपी तिलाच अर्पण करते. पुनरपी तिलाच अर्पण करते. खूप खूप धन्यवाद ताई. खूप धन्यवाद. खूप सुंदर रोहिणीताई, खूप सुंदर. नमस्कार सर्वांना. आपल्या सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपल्या आराधना ज्ञानसाधना समूहाचा तृतीय वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्यातर्फे मी एक छोटीशी भेट तुम्हा सगळ्यांना देऊ इच्छिते. तुम्ही से ज्ञान का दीपक जला है. तुम्ही से हमारे दिल का अंधेरा मिटा है. तुम जो नहीं तुम गुरुजी कुछ भी नहीं हो. हमें रास्तों की जरूरत नहीं है. हमें तेरे पैरों की निशा मिल गई हो. हमें रास्तों की जरूरत नहीं है. हमें तेरे पैरों की निशा मिल गई है.
अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. सवेरे सवेरे यारों से मिलने बंधन के निकले रुके से ना रुके हम. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी. बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावा. जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणी हेची आता. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. ऋताताई, आता तुम्ही 2 शब्द बोलावेत अशी आमची अपेक्षा आहे. सगळ्यांना नमस्कार. अगदी सकाळी सकाळी प्राजक्ताच्या फुलांचं सड आपल्यावर व्हावा आणि त्याच्या प्राजक्ताची फुलं डोळ्यातनं ओघळावी अशी स्थिती माझी झाली. आणि आता बोलू काय, तर त्याच्यामुळे माझ्या भावना आपण समजून घ्याव्यात. दीपालीताई, इतकी सुंदर भेट आम्हाला मिळाली आहे ना, की आणखीन जबाबदारी वाढलीये काम करण्याची आणि खूप काही देण्याची. तर आजचा कार्यक्रमच खूप सुंदर आहे आणि मला आज बोलणंही अवघड जात आहे. कृपया भावना समजून घ्याव्या. सुरुवातच खूप सुंदर झाली की श्रुतिकाताई बोराडे इतक्या वर्षांपासून आपल्या सोबत आहे, पण आज त्यांचा सुंदर आवाज, त्यांचे भाव हृदयापर्यंत पोचले. रोहिणीताई गोगावले, आपले शब्द काळजात उतरलेत आणि नकळत डोळ्यातनं अश्रुधारा सुरू झाल्या. आणि दीपालीताई म्हणजे काय, त्यांना काय बोलू मी, कुठल्या शब्दात व्यक्त हो. किती सुंदर आणि अलगट टिपलं ग सगळं. माझ्याजवळ शब्द नसतात कधी कधी तुमचं कौतुक करायलाही. मग असं वाटतं की बस मी केवळ आणि केवळ आपल्या प्रेमात राहू इच्छिते. दीपाली याच्यासाठी कष्ट केलेत ते मी समजू शकते. दिवस रात्र
काम करता आणि काम करून सुद्धा त्यातून वेळ काढणं हे खरंच कठीण आहे. आणि ही जी फिल्म तयार केली ही अप्रतिम सुंदर होती. सगळ्यांना नमस्कार करते. माझ्या सगळ्या गुरूंना नमस्कार करते. परमपूज्य डॉक्टर सुनील काळे, सुभाष पत्री सर, समर्थ रामदास स्वामी, महाअवतार बाबाजी यांना सगळ्यांना नमस्कार करते. आई वडिलांना नमस्कार करते. कारण आज त्यांच्या आशीर्वादानं, गुरूंच्या आशीर्वादानं आणि आपल्या सगळ्यांच्या सोबतीनं आज मला आठवण येते 3 वर्षापूर्वी अनुपमानी, आपली सगळ्यांची मैत्रीण अनुपमा, ती मला म्हणली होती की मी तिला फक्त इच्छा व्यक्त केली की मला अशी सेवा करायची आहे आणि लगेच 40 आपल्या भगिनींची एक टीम तिनं तयार केली आणि तेव्हापासूनचा हा प्रवास. नंतर गुरुदादा मदतीला आले. गुरुदादांनी व्हिडिओ एडिटिंग करणं सुरू केलं. त्याच्यानंतर दीपाली ताई आल्या, रोहिणी ताई, सुजाता ताई, आपली ममता ताई, निशा ताई, सगळ्याच. आज ममता लहान लहान लेकरं आहे पण त्याच्यातही एडिटिंगचं काम करून आपल्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचवते. या आणि दीपाली ताईंनी तर कितीतरी व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवलेत. हे सगळं काम आपण करता, त्याच्यामुळे ही संस्था सुरू आहे, हे काम सुरू आहे आणि याचं श्रेय मी आपल्याला देते. कारण 3 वर्षांपासून ध्यानाला सातत्यानं येणारी आणि याचा प्रचार आणि प्रसार करणारी आपण मंडळी आहात. आम्ही तर फक्त एक माध्यम आहोत आपल्यापर्यंत पोहोचण्याचं. आपल्यापर्यंत 100 प्रवचन आम्ही पोहोचवू शकलो. मोठमोठ्या नामांकित व्यक्तींची यादी आपल्या समोर येईल. दीपाली ताईंनी ती पत्रिकेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. संस्थेची माहिती आपल्याला माहिती आहे. अनेक शाळांमधून, महाविद्यालयातून आता पोहोचण्याची इच्छा आहे. या विश्वात कोपऱ्यात ज्यांना ज्यांना याची गरज आहे त्यांना हे ध्यान आणि ज्ञान प्राप्त व्हावं अशी इच्छा आहे. एक आणखीन सांगू इच्छिते की आपण सातत्यानं मातृसेवा संघाला मदत करीत असता. जवळपास या 2 वर्षात 2.5 लाख रुपये आपण पाठवलेत आणि त्याच्यामुळे ही जी लक्ष्मी आहे, हा निधी आहे, हा खूप उपयोगी ठरला. मातृसेवा संघाच्या कार्यामध्ये म्हणजे वृद्धाश्रमाची देखभाल करताना मी त्यांना ज्येष्ठ आपले नातलग आहेत ते सगळे, असंच आपला भाव असतो. मला ते काका, कोणी मामा, कोणी मावशी इतके जवळचे वाटतात की तो एक परिवार वाटतो. जेव्हा जेव्हा ते आईच्या बरोबर कार्यासाठी जाते तर आपल्या मदतीनं तिथे अनेक गोष्टी आम्हाला करता आल्या, ही सेवा देता आली. आराधना हा एक परिवार आहे. आज 1,18,000 काही 665 व्ह्यूज इथं आलेले आहेत. 1,210 सबस्क्रायबर्स आहेत. सबस्क्रायबर्सची संख्या जरी आज 1,210 असली तरी या वर्षाच्या अखेरपर्यंत एक स्वप्न उराशी बाळगलंय की ही संख्या 1 लाख इतकी असावी. आपले आशीर्वाद आहे. हा प्रवास नक्कीच सुखद आहे आणि यशस्वी यश देणार आहे. एक 4 ओळी आहेत की तुमच्या समोर ध्येय आहे, पंखात ताकद आहे. तुमच्या समोर ध्येय आहे, पंखात ताकद आहे. झेप तर घ्या, निळं आभाळ तुमचं आहे. मला वाटतं या ओळी आपल्या सगळ्यांसाठी आहेत. अजून काय बोलू? काही जर नावं राहून गेली असतील तर मी त्यांची क्षमा मागते. सगळ्यांचेच योगदान इथे महत्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद. मला आज उज्ज्वलाताई दरेकरांची आठवण येते, सुषमाताई पोखरकरांची आठवण येते आणि खूप जुन्या नवीन मंडळी, प्रतिभाताई होत्या, योगिता सुभेदार होत्या, अनेकांना त्यांनी जोडलेलं होतं. आपण सगळ्यांनी मला खूप साथ दिली, मदत केली. खूप खूप धन्यवाद. न म्हणता मी आपल्या ऋणातच राहू इच्छिते. थँक्यू दीपाली, थँक्यू व्हेरी मच. ताई, मला एक अभिप्राय व्यक्त करायचा होता, करू शकते का? अगदी जरूर. ज्यांना करायचं त्या करू शकतात. रोजचं ध्यान आणि रोजचं ज्ञान याची अनुभूती तर वेगळी आहेच. अगदी रोजचा अनुभव खूप वेगळा आहे आणि खूप विशेष आहे.
पण त्या व्यतिरिक्त मला एका बाबतीत बोलायचं होतं, ते म्हणजे काही दिवसांपूर्वी ताई तुम्ही मला एक कविता संग्रह दिला होता, बुकमार्क. त्याच्याबद्दल मला बोलायचं होतं. अं, जेव्हा मी ते बुकमार्क वाचलं, त्यातून मला एक वेगळ्याच ऋताताई उलगडत गेल्या. आणि ऋताताईंची प्रत्येक कविता ही त्यांच्या व्यक्तित्वाची नव्याने ओळख करून देते असं मला वाटत गेलं. कितीदाही वाचली तरी नव्यानं वाचतच राहावी आणि त्याच्यातील मतितार्थाचा एक एक पदर उलगडतच जावा. इतकी जिवंत कविता. कधी कधी धगधगत्या आगीचा वणवा, तर कधी सात्विक प्रेमाची अनुभूती. प्रत्येक कवितेचा विषय वेगळा आणि अनुभूतीही वेगळी होती. वाचायला सुरुवात करण्याआधी माझ्या मनात विचार आला होता की ताईंनी बुकमार्क असं शीर्षक का बरं दिलं असावं. पण मी जसजसं कविता वाचत गेले तेव्हा लक्षात आलं की हेच शीर्षक अगदी समर्पक आहे या पुस्तकासाठी. प्रत्येक स्त्रीच्या मनातला एक धगधगता निखारा, त्यातील बोज, जीवाचं बेजार होत जाणं, इथपासून ते कृष्ण राधेच्या उत्कट प्रेमाचं, सलीमच्या मनात जी त्याची जाणीव झाली होती ती जाणीव, त्यानंतर निरागस बालकाच्या चेहऱ्यावरील भाव असोत किंवा कर्जबाजारी शेतकऱ्याच्या, तुम्ही टिपलेले सगळेच भाव अगदी अगदी इतके जिवंत भासत होते. म्हणजे ती प्रत्येक व्यक्ती किंवा ते प्रत्येक व्यक्तिमत्व डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहत होतं. तुमच्यातल्या या कवयित्रीला माझा मानाचा मुजरा ताई. बरं ताई, तुमच्यासाठी म्हणजे आई अनघाताई आणि तुम्ही यांच्यासाठी मी काही ओळी मला काल रात्री सुचल्या आहेत, त्या मी व्यक्त करू शकते. अं, भगवान श्रीकृष्णाला आपण ज्या अर्थाने सखा मानतो ना, त्याच अर्थाने आणि त्याचा एकेरी उल्लेख करतो, त्या अर्थाने मी हे नाव दिलंय कवितेला. तिचं नाव आहे सखी. सखी, सौजन्याचा साज तू, आर्त आर्त एक हाक तू. सौजन्याचा साज तू, आर्त आर्त एक हाक तू. तप्त ज्वाळा लेवनीही, सलिल शीतल धार तू. अंधाराचे सावट मनातील किंतु परंतु, अंधाराचे सावट मनातील किंतु परंतु, मंद मंद दरवळ सुगंधी, बहर रात राणीचा तू. किरण आशेचा सुखस्पर्श मायेचा तू. किरण आशेचा सुखस्पर्श मायेचा तू. भांबावल्या वेड्या मना, शांततेचा भास तू. शिवाचा आभास तू, शक्तीचेही रूप तू. शिवाचा आभास तू, शक्तीचेही रूप तू. धैर्य आणि धारणेचा कटिबद्ध विश्वास तू. मनीची अभिप्रेरणा, हृदयातील सद्भावना तू. मनीची अभिप्रेरणा, हृदयातील सद्भावना तू. निखळ हास्याचा झरा, अन तेजाची वहिवाट तू. अन तेजाची वहिवाट तू. धन्यवाद ताई. तुम्ही आमच्यासाठी जे जे काही करताय ते खूप खूप मोठं आहे आणि आम्ही त्याच्यासमोर नगण्य आहोत. तुमची छोटीशी सेवा. धन्यवाद ताई. अप्रतिम सुंदर. थोडा वेळ लागला कारण आज खरंच खूप भरून आलेलं आहे आणि आभाळ काळजात दाटलं की जरा शब्द येत नाही ओठांवर तसे. आईला थोडा विनंती करते की तिने 2 शब्द बोलावे. आजच्या शुभ दिवशी इवलस आराधना समूहातर्फे आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण पेरलं. त्याची वेल जोमानं वाढते आहे, ती गगनापर्यंत जावी अशी शुभेच्छा मी देते. धन्यवाद. बोला सुजाता. नमस्कार ऋताताई, सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि आजचा वर्धापन दिन आणि महिला दिनाचा कार्यक्रम एवढा अपूर्व झाला आणि अनपेक्षितरित्या अगदी खूपच भावला तो मनाला. आणि दीपालीताईंनी अगदी सगळ्यांच्या मनातलं मनोगत व्यक्त केलंय अतिशय सुंदरपणे. रोहिणी गोगवलेताईंनी कविता जी सादर केली ती ही खूपच सुंदर होती. अगदी सगळ्यांचे अनुभव त्यांनी त्या कवितेमध्ये मांडलेत आणि अतिशय सुंदररित्या प्रेझेंट केली. खूप खूप सुंदर. ऋताताई, तुम्ही जरी स्वतःला आपण एक माध्यम आहात असंच नेहमी म्हणत आला आहात,
आणि सर्व आराधना ग्रुप जो आतापर्यंत चालत आला आहे त्याचं क्रेडिट मात्र आम्हाला सगळ्यांना देऊन टाकता. पण खरं ते नाहीये, खरं क्रेडिट तुम्हीच आहात. तुम्ही त्याचं बीज आहात. बीजा अंकुरे अंकुरे. जसं तुम्ही बीज आहात आणि ह्या बीजाला म्हणजे हे आम्ही सगळ्या फांद्या आहोत छोट्या छोट्या एकदम. तर मूळ तुम्ही आणि अनघाताई मुळात तुमच्यामुळे ग्रुप चालू झालेला आणि तुम्ही आम्हाला नेहमी प्रेरणा देत असतात. त्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते आणि असं काहीतरी करावं असं वाटत असतं. तर तुमचे उपकार तर काय त्याच्यात शब्दात वर्णन करता येणार नाहीत असे आहे. प्रत्येकाच्या मनातलं तुम्ही ओळखता, काय आजार आहे, कोणाला काय त्रास आहे, हे आम्ही न सांगताच तुम्हाला कळतं आणि त्याप्रमाणे तुम्ही ध्यान घेता आणि आम्हाला त्याचा फायदा होतो सगळ्यांना. पण सगळ्यांनाच व्यक्त होता येत नाही ना दीपाली ताईसारखं किंवा रोहिणी गोगावले ताईंसारखं. तर त्या दोघींनी आमचं प्रतिनिधित्वच केलंय सगळ्यांचं, की अतिशय सुंदररित्या व्यक्त झाल्या आणि सगळ्यांच्या मनातलं बोलून गेल्या. दीपाली ताईंनी कविता ही खूपच सुंदर केली. तर ताई मी जास्त वेळ घेत नाही. आणि आपल्या मातोश्रींचं कौतुक करायला पाहिजे. म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण तुमच्या दोघींसारखे रत्न आम्हाला मिळालेले आहेत या ग्रुपला आणि आमची पण आध्यात्मिक प्रगती दिवसेंदिवस होते आहे आणि आध्यात्मिकतेच्या अत्युच्च पातळीवर नेण्याचा जो तुमचा प्रवास आहे आम्हाला सगळ्यांना, तर तो म्हणजे त्याला काही तोड नाही आणि तुम्ही एवढ्या तळमळीने मनापासून अगदी दररोज आम्हाला ते जाणवतं ध्यानातून की किती तुम्ही तळमळीने करता. म्हणजे मी तर नेहमी तुमच्या दोघींचाही म्हणजे कंपॅरिझन संतांशीच करते, की जसे संत असतात की लोकांना देण्यासाठीच त्यांचा जन्म असतो आणि लोकांना सुखी करण्यासाठी, तसंच तुमचं ध्येय आहे की आपल्याकडून जेवढं देता येईल तेवढं द्यायचं. घ्यायचं मात्र काहीच नाही. नेहमी आम्हाला एवढंच जरी आमच्याकडून काहीतरी काम चांगलं झालं तरी लगेच आमच्या ऋण फेडून टाकता तुम्ही आभार मानून. तर एवढंसही घेत नाही आणि आम्ही मात्र तुमच्याकडून भरपूर घेत असतो पण अत्यल्प देतो. तर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या ऋणातच राहू इच्छिते. धन्यवाद ताई. आणि सर्वांना महिला दिनाच्या आणि आजच्या वर्धापन दिनाच्या आराधना ध्यान समूहाच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अरुंधती. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि मला असं वाटतं फक्त आजचाच दिवस नाही पण प्रत्येक दिवस हा महिला दिनच असतो, कारण प्रत्येक महिला कुठल्या ना कुठल्या अर्थाने काही ना काहीतरी आपल्या कुटुंबासाठी आणि काहीतरी एक ह्याच्यावर लढतच असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक दिवस हा महिला दिवसच आहे, फक्त आपण आज एक दिवस साजरा करतो. खरं तर प्रत्येक दिवस हा साजरा करण्यासारखाच आहे. आणि हे आपल्या आराधना ध्यान सेशन मधून ऋताताई अनघाताई नेहमी सांगत आहेत की स्वतःवर प्रेम करा आणि साजरा करा आपला हे आपलं दिवस आपले आयुष्य. तर हे खूप छान आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप छान मार्गदर्शन मिळालं आहे. पुढे पुढे आपली ध्यानामध्ये त्यांनी प्रगती खूप छान केली आहे आणि आम्हाला दरवेळेस जॉईन करता येत नाही ऑफिसमुळे. आता ऑफिसला पण जावं लागतं, तर त्याच्यामुळे थोडं हे होतं. पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा नक्की जॉईन करतो आणि नेहमी सुंदर काहीतरी छान काहीतरी अनुभवायला मिळतं. त्याच्यासाठी परत एकदा धन्यवाद. आजींचाही धन्यवाद. आज आजींची भेट झाली त्याच्यामुळे खूप छान वाटलं, बरं वाटलं. धन्यवाद. आणि सगळ्यांनी खूप छान कविता केली. रोहिणी मावशी, दीपाली ताई, मी तेव्हापासून जॉईन झाले तर मी ऐकले. खूप छान झालं. हे प्रेझेंटेशन पण खूप छान होतं. कविता सगळ्यांच्या खूप छान होत्या. धन्यवाद एकदा, पुन्हा एकदा. अनुराधाताई. नमस्कार ताई. सर्व साधकांना महिला दिनाच्या शुभेच्छा आणि वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन सगळ्यांचं. ताई, दीपाली ताई, तुमचं प्रेझेंटेशन खूपच छान झालं. तसंच रोहिणी गोगावले ताईंची आणि आणखी कोणती होतं त्यांची कविता ही खूप मनाला भावून गेली. आम्हाला असं काही करता येत नाही, आम्ही फक्त कधीतरी व्यक्त होतो. असो,
ताई, दररोजचं व्यक्त होणं जमत नाही. मी गेल्या 2-2.5 वर्षापासून या आराधना ग्रुपशी सुजाताताईंमुळे जोडली गेलेली आहे. खूप छान अनुभव आलेले आहेत. प्रत्येक वेळी ते सांगता येत नाहीत असे अनुभव आहेत. शारीरिक आणि मानसिक पातळीवरती, दोन्ही पातळीवरचे अनुभव जरी व्यक्त होता आलं नाही तरी अनुभूती तर येतेच. अनघाताई, ऋताताई आणि आपल्या माऊलींना धन्यवाद. त्रिवार वंदन. सरिताताई. नमस्कार सगळ्यांना. आजच्या शुभदिनी आपल्या समूहाचं रोपटं लावलं गेलं आणि इतका सुंदर त्याचा विस्तार होत आहे, ज्याच्यातून आपल्याला इतके सुंदर सुंदर विचार, ध्यानधारणा, अनेक गोष्टी, अनेक संत आपल्याकडे बोलवले जातात. ताईंच्या अथक परिश्रमाने ह्या सगळ्या गोष्टी साध्य होत आहेत. तर त्यांनाही माझा साष्टांग दंडवत. आणि काय सांगू की रोज रोज असं काहीतरी नवीन ऐकायला मिळेल आणि आपल्या आयुष्यात, जीवनात असलेल्या काही त्रुटी म्हणा किंवा काही वेदना असतात, तर त्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं. त्यावर आपल्याला ताईंकडून मलम लावलंच जातं. मनात कधी कधी असा विचार असतो, अरे असं का घडतं, हा एक प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर उद्या मिळतं. तर तेव्हा इतकं हे वाटतं की आपण न बोलता ह्यांना कसं कळतं. ताई, काय म्हणू कोणत्या शब्दात. आणि रोहिणी ताई, दीपाली ताई, प्रेझेंटेशन म्हणजे इतकं सुंदर केलंय तुम्ही की पूर्ण याचा गोषवारा त्यामध्ये आला, संपूर्ण गोषवारा आला. आणि ते ते त्या दिवशी घडलेलं ते सगळं त्या लोकांनी बोललेलं आपल्याला ते त्याचं पुन्हा रिव्हिजन झाल्यासारखं होत आहे. खूप छान वाटतं. आपण त्यांना पण म्हणतो की पुन्हा पुन्हा या. तसंच आपल्यालाही वाटतं की नक्की खरंच त्यांनी यावं आणि पुन्हा पुन्हा हे असं द्यावं. आणि म्हणतात ना, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. तर ह्याचा नक्कीच वाढतच जाणार आहे. ताईंनी सांगितलं सबस्क्रायबर एवढे वगैरे काय झाले ते, पण त्याच्या शतपटीने सगळं वाढणारच आहे. आणि ज्यांना कुणाला दैनंदिन जीवनामध्ये म्हणा, मानसिक, शारीरिक जे काही हे असेल त्याच्यामध्ये नक्कीच याच्यामध्ये सोल्युशन मिळतच आहे, मिळणार आहे. आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करते, सगळ्यांना. आणि जागतिक महिला दिन म्हणून आज आपण हे साजरं करतो आहे. ह्यांचं या आपल्या समूहाचं वर्धापन दिन हे नव्हतं माहिती मला. ते एक सरप्राईज दिलं तुम्ही, छान वाटलं, सुंदर. आणि महिला दिन हा एक दिवस साजरा न करता, तर महिलेचा आदर, सन्मान, तिच्या कष्टाची जाणीव ठेवणार, डेली, रोज त्याचा विचार सर्वांनी करायला हवं. प्रत्येकाच्या घरात महिला असतात, मुली असतात, आई असते. महिलांना अनेक नाती सांभाळावी लागतात आणि त्यामधून जाताना तिला खूप काही सोसावं लागतं. तर एक आदराचं भावना जर ठेवली तरी सुद्धा ती सर्व काही विसरून जाते आणि तिच्या कामाला ती जोमाने लागते. एवढं एक मी माझ्यावरून सांगू शकते. आणि आपण आजूबाजूला पाहतोय अशा कित्येक महिला किती कष्ट उपसत असतात. एक दिवस का, तुम्ही त्यांचा रोज आदर करा. आणि रोजच महिला दिन आहे असं समजा. आणि कोणी नाही समजलं तरी मी स्वतः समजते असं स्वतः सगळ्यांनी हे करा, ठरवा की नाही, आज माझा दिन आहे असं रोज समजायचं. आलेला क्षण आनंदाने जगायचा, एवढं सांगू इच्छिते. सगळ्यांना खूप खूप नमस्कार, धन्यवाद. राधिकाताई. आत्मवंदन ऋतुताई, आत्मवंदन अनघाताई. तुमच्या आईंना नमस्कार आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी असंच छान हसत राहा.
आनंदात राहा. आई बोल. महिला दिनाच्या आणि वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा हा दिवस अविस्मरणीय आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत डोळ्याची पापणी न लावता मी पाहिलेलं आहे हे सगळं. आणि रोहिणीताई गोगावलेंनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे जे ताईंनी आम्हाला दिलं त्याचा आढावा घेतलेला आहे. तसंच दीपाली ताईंनी जो काही व्हिडिओ दाखवला त्याच्यातही सुरुवातीपासून शेवटपर्यंत ताईंनी आमच्यात कसे कसे बदल घडवून आणले त्याची रूपरेखा दाखवली. गोंगावले ताईंनी तर खूप छान प्रेझेंटेशन केलं. मला खूप आनंद झाला आणि आजचा दिवस मी कधीच स्मरणातून विसरू शकत नाही. इतकं सुंदर. आणि ऋताताई अनघाताईंनी आम्हाला जे जे काही दिलं ते अस्मरणीय आहे. शेवटपर्यंत खूप छान दिलं. ते सांगतात की मी काही करत नाही पण त्यांनी आम्हाला खूप भरभरून दिलेलं आहे. आयुष्यात ध्यान धारणा कशी असते हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. आपण स्वतःवर कसं प्रेम केलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मला तर म्हणजे खूप उशिरा मिळालेलं आहे हे सगळं. माझ्या वयाच्या 83-84 वर्षी मला मिळालं. पण मला खूप धन्य मानते की माझे शेवटचे दिवस तरी ऋताताई अनघाताईमुळं ध्यान धारणेमध्ये मी प्रगती करू शकले. एवढं बोलून मी खूप त्यांची ऋणी आहे आणि खूप खूप धन्यवाद त्यांना देते. कोटी कोटी प्रणाम. पुष्पाताई ताईंना पण आणि त्यांचं ते मातृक्षेत्र चालतं त्यांना इतकं म्हणजे त्यांचा घराणा सगळ्या बाबतीत पुढे आहे हे पाहून आपणही त्यांच्यापासून काही प्रेरणा घ्यायला पाहिजे एवढं सांगते मी. खूप खूप ऋताताई पुष्पाताई अनघाताई कोटी कोटी प्रणाम. श्रद्धाताई बोला बोला. नमस्कार सर्वांना. पुष्पमाला आई, ऋताताई आणि अनघाताई तुम्हाला आत्मवंदन. आजचा महिला दिन आणि आपल्या आराधना ग्रुपचा वर्धापन दिन या निमित्त सर्वांना शुभेच्छा. जे काही आतापर्यंत ज्याही कोणी साधक बोलल्या ते अगदीच योग्य आहे. आणि आतापर्यंतचा मला आलेला अनुभव म्हणजे ह्या चारही ज्या क्रिया ताईंनी घेतलेल्या आहेत, अपर्णा क्रिया, वैदेही क्रिया, नेत्रांजन क्रिया, तेजोवलय, या चारही क्रियांचा अनुभव मी घेतला आणि अगदी म्हणजे इतकं आमचं निरोगी आरोग्य करण्यामागे ताईंचा हात आहे. तर त्यानिमित्त मी त्यांच्या ऋणातच राहील नेहमी. कधीच मी आभार मानणार नाही. तर आपल्या आंतरिक जो काही परमेश्वर आहे त्याची भेट रोज ताई सकाळी आम्हाला घडवून देतात. त्याबद्दल नक्कीच ऋणातच राहील मी प्रत्येक गोष्टींसाठी. तर ताई आपल्याला नेहमी ध्यान आणि ज्ञान ह्या गोष्टी देत असतात आणि त्याचा अनुभव आपण घेत असतो. तर ते नेहमी ताई सांगतात तुम्ही आनंदी राहा, तुम्ही स्वतःला आय लव्ह यू म्हणा. तर हे अक्षरशः म्हणल्याने खरंच खूपच वेगळा आपल्याला दिवसभराचा अनुभव येतो. आणि जे काही आपण जे काही अनुभवतोय ते सगळ्यांपर्यंत पोहोचवा. युट्यूबचं माध्यम आहे आपल्याकडे. तर युट्यूबच्या माध्यमातून ममताताई, दीपालीताई, गुरुदादा आपल्यापर्यंत जे काही पोहोचवतात ते इतरांपर्यंत पोहोचवून आपले नक्कीच ताईंचं जे स्वप्न आहे या वर्षाच्या एंडिंग पर्यंत 1 लाखच्या वरती सबस्क्रायबर आपले झाले पाहिजेत. तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी नक्कीच आता आपली आहे. एवढंच मी म्हणेन आणि ह्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. गुरुदादा. सगळ्यात पहिले तर सॉरी सगळ्यांना, कारण मला पहिल्यासारखं जसं एप्रिल 2022 का 23 मध्ये मी जॉईन केलं होतं त्यावेळेसपासून त्यावेळेस जसं 1-2 महिने रेग्युलर जॉईन करत जॉईन करता येत नाही. कामाच्या सगळ्या गोष्टींमुळे, व्यापामुळे आणि बाकीच्या गोष्टींमुळे. पण तुम्हाला सगळ्यांना परत बऱ्याच दिवसांनी पाहून खूप छान वाटते. ऋताताईंचा कालच मेसेज आला होता. तेच फिलिंग माझ्यामध्ये पण आहे ऋताताई, तुमच्या दोघींसाठी. आणि सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना
महिला दिनाच्या शुभेच्छा. अं, तुमच्या सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्य लाभत राहो नेहमीसाठी. आणि तुम्ही सतत आनंदी राहा. दुःखामध्ये पण आनंद शोधत राहण्याची शक्ती तुम्हाला मिळू दे. काही असेल दुःख तर ही चरणी प्रार्थना आहे, माझ्या गुरूंची प्रार्थना. आराधना ग्रुपमध्ये सुरुवात जसं मी म्हटलं की माझी एंट्री झाली एप्रिलमध्ये. आय थिंक 2023 का आय डोंट नो, बहुतेक 2023 मध्येच. आणि त्याचं कारण होतं माझे बऱ्याच जणांना माहिती असेल की त्यावेळेस मी सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा एक आजार असतो त्याच्याने हे होतो. आणि ध्यानामार्फत सगळ्यात पहिले तर ते ऋतुताईंनी पण बऱ्याचदा उल्लेख केलेला आहे की या ध्यान मार्गातनं विदाऊट सर्जरी हा कशा पद्धतीने आजाराचं निर्मूलन झालं. आणि काही दिवसांपूर्वी मी जे म्हणतो ना आपण, अरे हा काय डोक्यावर पडला, की मी खरंच डोक्यावर पडलो होतो आणि त्याच्यातनं पण बाहेर पडलो हेड इंजुरीतनं सुखरूपीतनं. आणि ते सगळे एनर्जीज मिळाल्या मला या ध्यान मार्गातूनच. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ऋताताई, गुरु जो आपल्या शिष्याला शोधत येतो, तर तो जो प्रकार घडला माझ्याबरोबर तो या सेशन्स मधनच घडला, या ग्रुप असल्यामुळेच घडला. आणि ते बहुतेक म्हणजे पूर्वनियोजित सगळ्या गोष्टी होत्या असं मी समजतो. नाहीतर एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन एखाद्या व्यक्तीमध्ये होणं हे सहजासहजी सोपं नाहीये. आणि असं ठरवून सुद्धा न होण्यासारखं आहे. तर त्यासाठी ऋताताई, अनघाताई यांच्या ऋणात मी नेहमीच राहीन आणि या ग्रुपच्या पण ऋणात मी नेहमीच राहीन. जे काही करता आलं, करता येतं मला या ग्रुपसाठी, ते मी नेहमी करत राहीन. पण एक गोष्ट नक्की चांगली घडली या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये जेव्हापासून जॉईन झालं होते, की पहिले आपण आठवत असेल तर गुगल मीट घ्यायचो. गुगल मीट वरनं आपण झूम मीटिंग आपण चूज केलं, लायसन्स विकत घेतलं वगैरे वगैरे. त्याचं कारण त्याच्या पाठीमागचं हे होतं की आपल्याकडे खूप साधक यावेत आणि आपण त्यांच्याशी जोडलं गेलो जावं आणि त्यांचा पूर्ण जगामध्ये त्यांच्या आपल्या आपल्या ध्यान मार्गाचा जो मंत्र आहे किंवा मेसेज आहे तो जावा. त्यासाठी आपल्याला एक चॅनल ओपन करायचं होतं, युट्यूब चॅनल, आणि त्याच्यासाठी व्हिडिओ क्रिएट करणं खूप जरुरीचं होतं. तर ती कन्सेप्ट महाराजांनी सुचवली आणि त्यांच्या मार्फत आपण तो फक्त माध्यमात असतो, मी त्याच्यात काहीच नाही केलेलं. पण ते युनिव्हर्सल एनर्जी या ध्यान मार्गातूनच मिळत गेली आणि ते घडत गेलं. आणि त्याचं आता आपण रूपांतर पाहतोय की आता आपल्याकडे 1,000 सबस्क्रायबर ऑल ओव्हर द वर्ल्ड आहेत. जरी ते कमी असले तरी ते असे वाढतच राहतील जर आपण सर्वांनी त्याला प्रोजेक्ट केलं, त्याला हायलाईट केलं, कमेंट्स देऊन किंवा शेअर करून. तर हे नक्कीच आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य खूप याच्याने केलं जाऊ शकतं, साध्या पद्धतीने पण केलं जाऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. माझं नाव घेतलं जातं पण मी एक फक्त माध्यम आहे. करून घेणारे शंकर महाराजच आहेत. तर परत एकदा तुम्हाला धन्यवाद. हसत राहा आणि असंच ध्यानस्थ राहत जा. थँक्यू. दादा पुन्हा तुमचे दादा. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. आई ऋताताई, अनघाताई आणि सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपला 3 वर्ष पूर्ण झाले आपल्या ग्रुपला, त्याच्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. आणि ऋताताईंच्या सोबत आहेच आपण सगळ्यांना, अनघाताई, ऋताताई, आई सगळ्यांच्या सोबत आहेत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी वुमेन्स डे टू ऑल. थँक्यू. एन्जॉय. बऱ्याच पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ही खरं तर रोहिणीताईंची होती. आम्ही 3 दिवसांपूर्वीच आमच्यामध्ये डिस्कशन झालं होतं. मी फक्त ते प्रेझेंट केलंय माझ्या परीने, एवढंच. पण याचं श्रेय रोहिणीताईंना. नाही नाही,
मला तर नाही ताई. मी फक्त तिला सांगितलं की आपण असं करूया म्हणून. आणि हे सगळं तिचं श्रेय आहे की तिने एवढं छान केलं ना. म्हणजे आणि प्रत्येक जणांनी म्हणजे ज्यांना ज्यांना मी बोलले ना त्यांनी लगेच स्वतःहून म्हणजे एवढं श्रुतिका ताई लगेच तयार झाल्या. रोहिणी ताईंनी एवढं सुंदर लिहिलं. त्यांनी काल मला वाचून दाखवलं. म्हटलं अहो ताई तुम्ही एवढं सुंदर लिहिलंय ना. हे सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये उतरल्या आहेत आणि तुम्ही सादर करा. मला म्हणत होत्या तुम्ही करा. म्हटलं नाही, तुमचं आहे ते तुम्हीच हे करायचं. इतकं सुंदर आणि सगळ्यांची साथ. काहींनी गाणी सुचवली. इतकं म्हणजे प्रत्येकाला मी हे केलं तर त्यांनी लगेच साथ देऊन एवढं छान म्हणजे त्या सगळ्यांचे त्याच्यात थोडे थोडं हे आहे साथ आहे की त्याच्यामुळे हा प्रोग्राम इतका सुंदर झाला. सगळ्यात जास्त दीपालीचीच मेहनत आहे कारण तिने इतकं सुंदर प्रेझेंटेशन केलंय ना ते तिला श्रेय आहे. माझं काही नाहीये त्यामध्ये. शिरीष दादा आलेत. दादा हा बोला. सर्वप्रथम ऋताताई आणि अनघाताई यांना आत्मवंदन आणि खूप खूप धन्यवाद. मी या ग्रुपमध्ये तसा फार लेट आलो. ऍक्च्युली सुजातामध्ये बघितलेले प्रोग्रेस आणि त्याच्यामुळे मला पण मोटिवेशन झालं. मी बरेच वर्ष योगा करत होतो परंतु ध्यान काय असतं हे मला काही कल्पना नव्हती. तुमच्यामुळे मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि ध्यानामध्ये मी आलो. चक्र काय असतात, त्याचं महत्व काय असतं आणि पूर्ण ध्यानाचाच एकंदरीत आपल्या आरोग्यावर आणि जीवनावर काय परिणाम होतो, कसा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो त्याचा अनुभव घेतला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण जे काही वक्ते मधून मधून आमच्या पुढे सादर करता त्यासाठी पण खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या इतर ज्या ताई आहेत त्यांना आजच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एक मला इथे आणखीन एक सांगावंसं वाटतं ऋताताई आणि अनघाताईंना की तुमच्या या कार्यामुळे या जे काय आपल्या ताई आहेत त्यांच्या पण जीवनात जो फरक पडलाय त्याच्यामुळे त्यांच्या फॅमिली लाईफ मध्ये पण खूप फरक पडलेला असणार याच्याबद्दल मला खात्री आहे. त्यामुळे माझे धन्यवाद माझ्या पूर्ण फॅमिलीकडून आहेत आणि तुमचं हे कार्य असंच चालू राहावं त्यासाठी तुम्हाला देव भरपूर लाईफ दंड आयुष्य देवो, आरोग्य चांगलं आरोग्य देवो ही देवापुढे प्रार्थना. आणि हे माझे 2 शब्द मी एवढंच बोलून पूर्ण करेन की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे माझे करज होईल. धन्यवाद. आजचं महिला दिनाच्या निमित्त सगळ्यांना शुभेच्छा. ऋताताई, अनघाताई आणि आईना भरपूर शुभेच्छा. त्यांच्यामुळे आज आम्हाला हे सगळं मिळतंय. आणि ऋताताईने आतापर्यंत जे जे काही सांगितलं त्याच्यामुळे आमचे सगळ्यांचे संसार सुखाचे झालेत. प्रत्येक वेळेला प्रत्येक ध्यानामध्ये कुटुंबासाठी काही ना काही असतंच. आमच्या स्वभावामध्ये फरक पडला. आमचं कुटुंब सुखी झालंय. त्याच्यामुळे अनघाताई, ऋताताई, आईना धन्यवाद. खूप शुभेच्छा. थँक्यू. त्यांचे धन्यवाद ताई. ज्यांनी ज्यांनी मला मदत केली हेमाताई नंतर श्रद्धाताई ह्यांनी सगळ्यांनी नावं सुचवली आणि हा प्रोग्राम इतका सुंदर केला ना त्यांना सगळ्यांना धन्यवाद. रोहिणीताई सगळ्यांना. आजचा कार्यक्रम खरंच खूप सुंदर होता. अप्रतिम अगदी ज्याच्यात म्हणजे माझ्याजवळ शब्द नाही त्याचं वर्णन करायला. आजचा दिवस खरंच खूप अविस्मरणीय केलाय सगळ्यांनीच. आणि दीपाली विशेष ती फिल्म होती. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू विजयजी तुम्ही आलात. थँक्यू.